पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण खाली पडलेले आहेत दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी पडले असल्याची माहिती मिळते। दिवा ते कोपर या रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। या 5 प्रवाशांसंदर्भात अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही आहे। ते सुखरूप आहेत का किंवा जखमी झाले आहेत का, नेमकं काय घडलेलं होतं, कसे ते पडले या संदर्भात काही कळू शकलेलं नाही आहे। मात्र पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल 5 प्रवासी खाली पडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुष्पक एक्सप्रेस ही खरं तर लांब पल्ल्याची गाडी आहे। मोठ्या संख्येने गर्दी या गाडीला बघायला मिळत असते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आता मुंबईवरून जात असताना ही या गाडीतून हे 5 प्रवासी पडले। दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडलेली आहे। लखनौ जाणारी ही एक्सप्रेस आहे आणि या एक्सप्रेसमधून 5 प्रवासी खाली पडले असल्याचं कळत आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून दिवा जंक्शन दरम्यान खरं तर ही घटना घडलेली आहे। तब्बल 5 प्रवासी यामध्ये कुणाकुणाचा समावेश होता या संदर्भात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न हा सध्या सुरू आहे। मात्र आपण बघतोय पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी जे आहेत ते खाली पडलेले आहेत। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात आता अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही, मात्र सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लवकरच करूयात। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय 5 प्रवासी पडले असल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं होतं, कुणाकुणाचा समावेश आहे आणि या प्रवाशांबद्दल काय माहिती आहे? आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून दरवाजाच्या लगत उभे असणारे 4 ते 5 जण होती। ही पडल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। मात्र हे प्रवासी कोण होते, काय होते याबद्दल अद्याप काहीच माहिती समोर येत नाहीये। सध्या डोंबिवली जीआरपी, ठाणे जीआरपी घटनास्थळी पोहोचायचा प्रयत्न करतात। येत्या काही वेळातच त्या प्रवाशांची नावं व घटना कशी घडली याबाबत माहिती समोर येणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण बघतोय प्रवाशांसंदर्भात काही माहिती मिळालेली नाहीये। तर आपण पाहतोय दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी खाली पडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रवाशांबद्दल कोणती माहिती मिळालेली नाही आहे। हे प्रवासी जे आहेत ते रेल्वे डब्यात अगदी दरवाजाजवळ उभे होते आणि त्यामध्ये ते पडलेले आहेत अशी माहिती मिळते। मात्र ते जखमी आहेत का, सध्या त्यांची परिस्थिती काय आहे या संदर्भात माहिती मिळालेली नाही आहे। लवकरात लवकर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी, पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण जे आहेत ते खाली पडलेले आहेत। पुष्पक एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडी आहे। लखनौपर्यंत ही गाडी जाणार होती आणि त्यामध्येच आपण पाहतोय दिवा जंक्शन, दिवा ते कोपर रेल्वे स्थानक या दरम्यानची ही घटना जी आहे ती बघायला मिळते। या दरम्यान ही घटना घडलेली आहे। 5 मिनिटं आपण पाहतोय, अगदी 5 मिनिटांमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता। 5 जण खाली पडलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भातली अपडेट सध्या घेण्याचं काम सुरू आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। वारंवार आपण पाहतोय असे रेल्वेमधून अपघात होण्याचं प्रमाण जे आहे ते सध्या वाढलेलं आहे आणि आता सुद्धा आपण जर बघितलं तर पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल 5 जण पडलेत। जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेचे स्वप्नील नीला आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय 5 जण खाली पडले, यांच्या संदर्भात काय माहिती मिळते का? अपघात कसा घडलाय? आता याच्यामध्ये दिवा आणि कोपर या 2 स्थानकांच्या दरम्यान 5 व्यक्ती खाली पडलेले आहेत। आता ते कुठल्या ट्रेनमधून खाली पडलेले आहेत याची आपण तपासणी करणार आहोत। पण सध्या आपण तिथे त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतोय। ॲम्ब्युलन्स तिथे आता लवकरच पोहोचतील 5 मिनिटात, अशी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे। त्यांना एकदा ॲम्ब्युलन्स मिळाल्यानंतर, कारण एवढे जास्त व्यक्ती एकाच वेळेस खाली कशामुळे पडले याची देखील माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे। ॲम्ब्युलन्स साधारण 5 ते मिनिटांमध्ये तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचतील आणि त्यानंतर आपल्याला या गोष्टीची माहिती मिळू शकेल। बरं सर, पुष्पक एक्सप्रेस सांगितलं जात आहे आणि आपण म्हणतात की कोणत्या रेल्वेतून पडलं या संदर्भात माहिती मिळालेली नाहीये। पुष्पक आणि कसाऱ्याला जाणारी गाडी, अशा लोकल ट्रेन, अशा 2ही गाड्या तिथे जात होत्या। त्यामुळे त्यातल्या कुठल्या गाडीला जे झालेलं आहे किंवा कुठल्या गाडीचे प्रवासी आहेत हे आपल्याला तिथं ते एकदा उतरल्यानंतरच किंवा तिथल्या प्रवाशांपर्यंत आपली ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतरच कळणार आहे। बरं, त्या ठिकाणी असलेल्या स्टेशन प्रबंधकांसोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का, किंवा या रुग्णांच्या या जे प्रवासी पडलेले आहेत त्यांच्या संदर्भात काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली का? त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात? नाही, अद्यापर्यंत नाही। आता आपल्याकडे तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतरच आपल्याला तिथे करता येईल। याची जी माहिती आहे ती कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या गार्डनी आपल्याला दिलेली आहे।
निश्चितच ही जी रेल्वे होती ती मोठ्या प्रमाणात भरलेली होती का, गर्दी होती आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असं आपण म्हणू शकतो का? कारण दरवाजामध्ये हे प्रवासी उभे होते अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. नाही, अद्यापर्यंत कुठल्या ट्रेन मधनं आपल्याला जर काही माहिती असेल कुठल्या ट्रेन मधनं ते प्रवासी पडलेले आहेत याची माहिती देखील अद्यापर्यंत काही कन्फर्म झालेली नाही. जर आपल्याला तशी कुठली माहिती मिळाली तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती करू. लांब पल्ल्याच्या गाड्या याच रूटवरून जात असतात, त्यामुळे वेळापत्रकावर कुठला परिणाम झालेला आहे का या अपघातामुळे? जातात आणि लोकल ट्रेन देखील जातात. हां, अगदीच. त्यामुळे वेळापत्रकावर काही परिणाम झालाय का? नाही, अद्यापर्यंत वेळापत्रकावरती याचा काही परिणाम झालेला नाही. निश्चितच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आपण पाहतोय मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते आणि त्यांनी खरं तर या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती दिली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुष्पक एक्सप्रेस आणि कसाराला जाणारी लोकल या दोनही गाड्या एकाच वेळेला पास होत होत्या आणि त्यामुळे हे प्रवासी नेमके कोणत्या गाडीतून खाली पडलेले या संदर्भात अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही आहे. मात्र अगदी 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी रुग्णवाहिका जी आहे ती मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिलेली आहे आणि सध्या या प्रवाशांवर उपचार सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.